माझी रॅली का? संकल्प करते। माननीय श्री रामाजीभाऊ देवडे यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच किशोरभाऊ गुरनुले यांनाही मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करावे। त्यानंतर वृषभ राऊत यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करावे। त्यानंतर उत्तम भाऊ देवडे यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करावे। त्यानंतर जिल्हा परिषद मुख्याध्यापिका कोल्हे मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करावे। त्यानंतर सरपंच मॅडम गणवीर मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करावे। त्यानंतर किशोरभाऊ गुरनुले यांना पोलीस पाटील यांना मी अशी विनंती करते। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करावे। सुमंगल या वातावरणात संचारून आली देशभक्ती मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रज्वलित करावी होती। त्यानंतर आता विनंती करते। सर ऑर्डर सरसों से भरी खलियान मेरी जहाँ झूम के भंगड़ा पा न सका। आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका। ओ वतनावे मेरे वतनावे तेरा मेरा प्यार निराला था। कुर्बान हुआ जिस असमत में कितना नसीबों वाला था। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू ओ हीरा मेरी तू हंसती रहे तेरी आग घड़ी भर नम ना हो। मैं मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो। ओ माई मेरी क्या फिकर तुझे क्यों आकाश दरिया बहता है। तू कहती थी तेरा चांद में और चांद हमेशा रहता है। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा। इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में बहरावा। इतनी सी है दिल की आरज़ू। धन्यवाद। त्यानंतर गिरीधर येसनकर वर्ग 5वीचा विद्यार्थी एक गीत सादर करेल अशी मी त्याला विनंती करते। कुर्बान नहीं होने देंगे जब तक रहेगी लहू की बूंदे हमारी शरीर में। कि जब तक रहेगी लहू की बूंदे हमारी शरीर में तब तक भारत माता का आंचल नीलाम नहीं होने देंगे।
सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी आपणासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द बोलणार आहे. आज आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या महान देशाचा जन्म 2दा झाला आहे. पहिल्यांदा विश्व निर्माण झाले तेव्हा आणि दुसऱ्यांदा 150 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर हा देश स्वतंत्र झाला तेव्हा. या देशाने काही महान माणसांना जन्म दिला आहे आणि त्या महान माणसांनीच या देशाच्या स्वातंत्र्याला जन्म दिला आहे. मित्रहो, आजचा हा दिवस उजाडला कारण भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली. टिळक, सावरकर, साने गुरुजी अशा कितीतरी नेत्यांनी आपल्या जीवाची राख रांगोळी केली. लाखो अज्ञात पुरुषांनी, महिलांनी, बालकांनी तुरुंगवास भोगला. कधी इंग्रजांचा वार झेलला तर कधी छातीवर गोळीबार झेलला. मित्रहो, आजचा हा दिवस त्या महान राष्ट्रभक्तांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मिळालेले हे स्वातंत्र्य अनेक वर्ष टिकून आहे. ती केवळ सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांमुळेच. ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता जमीन, आकाश आणि पाण्यातून सीमेवर खडा पहारा देणारे आपले भारतीय सैनिक कधी देशाबाहेरील तर कधी देशाच्या आतील शत्रूंचा संघर्ष करीत या हजारो सैनिकांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले. त्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना स्मरण्याचा आजचा हा दिवस आहे. आज विश्वात प्रत्येक क्षेत्रात भारत आणि भारतीयांचा डंका वाजतो आहे. अवकाश संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, कृषी, अर्थ, क्रीडा अशा कित्येक क्षेत्रात भारत विश्वविजेता बनण्याच्या वाटेवर आहे. ही प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांमुळेच. परंतु मित्रहो, आपण या महान देशाचे नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आपणास समजून घ्यायला हवीत. सार्वजनिक स्वच्छता बाळगणे, राष्ट्रीय संपत्तीची नासधूस न करणे, भ्रष्टाचाराला बळी न पडणे अशा साध्या वाटणाऱ्या कार्यातून आपण आपल्या राष्ट्राच्या निर्मितीला हातभार लावत आहोत. पानी ना हो तो नदियाँ किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की. पानी ना हो तो नदियाँ किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के काम ना आए तो ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की. एवढे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगी, मैं देश नहीं झुकने दूंगी. मैं खुद मिट जाऊंगी लेकिन, मैं खुद मिट जाऊंगी लेकिन ये देश नहीं मिटने दूंगी, ये देश नहीं मिटने दूंगी. ये धरती मुझसे पूछ रही कब मेरा कर्ज चुकाओगे, ये धरती मुझसे पूछ रही कब मेरा कर्ज चुकाओगे. ये अंबर मुझसे पूछ रहा कब अपना. मेरा देश सबसे न्यारा मेरा देश, दुनिया जिस पर गर्व करे ऐसा सितारा मेरा देश, दुनिया जिस पर गर्व करे ऐसा सितारा मेरा देश. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित असलेल्या माझ्या देशबांधवांनो, आज 15 ऑगस्ट सर्वजण इथे आपल्या भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रहो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपतराय अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सर्व शूर नहीं सकता, पानी में आप कोई लगा नहीं सकता और हम हिंदुस्तानियों से आप कोई मिला नहीं सकता, और हम हिंदुस्तानियों से आप कोई मिला नहीं सकता. विद्येची देवता सरस्वती माता आणि गुरुजन वर्ग व माझ्या बाळ मित्रांनो, मी गणेश राऊत आपल्याच समोर 15 ऑगस्ट निमित्त 2 शब्द सांगणार आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज आपण त्या सर्व शूरवीरांना वंदन करूया.
रंगांचा सोपटा तिरंगा, 3 रंगांचा सोपटा तिरंगा, केसरी, पांढरा आणि हिरवा. अभिमानाने फटाफट गातो वीरांच्या शौर्याची गाथा, अभिमानाने फटाफट गातो वीरांच्या शौर्याची गाथा. पण स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. वीरांचे निदान, स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. My name is Samiksha. Today I am going to speak about Independence Day. At first I would like to wish you all happy Independence Day. On 15th August 1947, India got freedom. Got freedom fighter. Got freedom. Then every day on 15th August, on this the year we celebrate 78 पानी ना हो तो नदियाँ किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, आंसू ना हो तो आंखें किस काम की, दिल ना हो तो धड़कन किस काम की. अगर हम वतन के लिए काम ना आए तो ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की. देशभक्ति से ही देश की शान है, देशभक्ति से ही देश का मान है, देशभक्ति से ही देश की शान है, देशभक्ति से ही देश का मान है. हम जिस देश के फूल है यारो, उस देश का नाम हिंदुस्तान है, उस देश का नाम हिंदुस्तान है. Good morning everyone. Myself, I learn in 8th standard. Today is 15 August. Respected principal, teacher, parents and all my dear friends. We are celebrating 78th Independence Day. This day is a very important day. Okay, this day on this day in 1947 our country get independence from British rule. Independence Day a very proud day. This everyone on this day we remember Mahatma Gandhi, Jawaharlal Nehru, Lokmanya Tilak, Subhash Chandra Bose, Bhagat Singh, our freedom fighter. This day national flag on this day. This day teaches value of freedom. I wish you all a very happy Independence Day. I am proud to be an Indian and I love my country. Thank you very much. Jai Hind, Jai Bharat. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. या दिवशी आपण झेंडा वंदन करत असतो, देशाच्या शूर सैनिकांना वंदन करत असतो. हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी, या तिरंगी झेंड्याला. दिन हा भाग्याचा देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा, चला देऊ गुरुजींना तसेच उपस्थित सर्व देशबांधवांनो. माझं नाव श्रीजा संदीप चांबारे. कुछ नशा तिरंगे की आन का, कुछ नशा मातृभूमि की शान का, कुछ नशा तिरंगे की आन का, कुछ नशा मातृभूमि की शान का. हम लहराएंगे हर जगह तिरंगा, हम लहराएंगे हर जगह तिरंगा. नशा है यह हिंदुस्तान की शान का, नशा है यह हिंदुस्तान की शान का. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपला देश सुमारे 150 वर्षाच्या ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्त झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला होता. तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. आन देश की शान, देश की हम संतान है. आन देश की शान, देश की हम संतान है. 3 रंगों से रंगा तिरंगा, अपनी ये पहचान है. 3 रंगों से रंगा तिरंगा, अपनी ये पहचान है. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव नैतिक विनोद गणवीर आहे. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. मला माझे देश खूप आवडतो. धन्यवाद. this day of freedom. Today we stand free because of the and Subhash Chandra Bose dedicate their lives to our nation freedom. Greeting on this day, momentous occasion of India's Independence Day. Today we gather to celebrate remarkable
journey of our nation toward freedom and sovereignty. This year, the 78th Independence Day 2024 is beginning. Celebrate with this theme of Vikasit Bharat, which means developed India. This theme reflects the Indian government vision to श्रीरंगाचा आभारी आज सजला नतमस्तक मी ज्या सर्वांचा ज्यांनी देश घडवला नतमस्तक मी ज्या सर्वांचा ज्यांनी देश घडवला. सामान्य व्यासपीठ वंदन गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी वीरांनी ते सर्वांना माझा नमस्कार. मित्र, आज 15 ऑगस्ट आपण भारताचा 78वा दिन म्हणून साजरा करता. मित्र, आज 15 ऑगस्ट आपण 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, हमारी कहानी तो ये हम तो हिंदुस्तानी है, हम तो हिंदुस्तानी है. जय हिंद, जय भारत. Independence Day. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is a national festival of India. We go freedom of India. My name is Kushi. I wish you all a very happy Independence Day. It is my pleasure to deliver a welcome speech on this day. As you know, today is most important day in Indian history. Today we are celebrating 78th Independence Day of India. India became independent on 15 August 19. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व जे हुतात्मे या देशासाठी अर्पण झाले, या सर्वांना नमन करतो. आणि मी थोडक्यात या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काही बोलतो. यावेळेला मी गुरुदेव सेवक म्हणून राष्ट्रसंतांचं एक भजन मला आठवतात. पुष्कळसे या देशावर त्यांनी भजनं लिहिले, पुष्कळसे देशभक्ती त्यांनी लिहिली. त्यामधील एक भजन, तूने सेवा ही न किया है सुंदर दिखता है तो क्या है. एवढे जे सुंदर दिसते, एवढे जे आम्ही आज स्वातंत्र्याचा एक उदो करतो, आनंद मानतो, या देशाला स्वातंत्र्य आलं म्हणतो, तर या देशाच्या कल्याणासाठी काही लोकांनी आहुती दिली, हजारो लोकांनी आहुती दिली, लाखो लोकांनी आहुती दिली. करोडो लोकांचा देश जरी असला तरी त्या परमेश्वराने इथे काही लोक चांगले जन्माला घातले. तिथे राष्ट्रसंत म्हणतात, अरे घडी घडी में कपडे बदले बाल में डाल गंगवा, ऐसे शान को कोई न पूछते सेवा में नहीं अगवा. आम्हाला आज एवढीच गडबड झाली का आम्ही कोणत्याही कार्यक्रमात सांगणं होतं, पहिले सेवा फिर भगवान, बाबू शिको ऐसा ज्ञान. पहिले सेवा त्याच्यानंतर भगवान, असं जे महात्म्यांनी सांगितलं ते आम्ही विसरलो. आता आलं पहिले फोटो फिर भगवान फिर सेवा. सेवेचं नाव आम्ही विसरलो. जो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवून शेवटी झाली भगवान पुजू लागले घरोघरी. पहा, ज्यांची प्रतिमा आहे, तुमचा आजा बाप पंजा कोण होता? कोणीच नाही. अरे जे सेवेस्तवारी झाले त्यांनीच मृत्यूला जिंकले. जे सेवा करता करता गेले त्यांचे आज प्रतिमेला आपण नमन करतो. आपले कोणी जरी नसन मात्र आपले सर्वस्व आहे. अरे सुभाष गांधी वीर जवाहर, भरत सिंग गए, यामध्ये समजायचं पुरुष तर गेले पण महिला सुद्धा याच्यात सुंदर ती झांसी की रानी, लड़ी गौरव के संग में, दाग न लगने दिया, शत्रु का कूद पड़ी थी जंग में, सुंदर दिखता है तो क्या है. हे जे सुंदरता आहे तर हे त्यांनी आपली बाजी पणाला लावली तेव्हा हे सुंदरता दिसतात. आता 1 ऑगस्ट महिन्यामध्येच क्रांती दिन झाला. पुष्कळशाला क्रांती दिन माहित नाही माहित. काही जणांना माहित सुद्धा आहे, काही जणांना माहित नाही. का होता तो क्रांती दिन?
जेव्हा महाभारतात जे घडून आलं होतं का कृष्णाने सांगितलं का मी तुमच्या या युद्धामध्ये येतो, मात्र मी कोणतेही शस्त्र देणार नाही किंवा मी कोणतेही शस्त्र धरून मारणार नाही. अशा या कृष्णाला तेव्हा महाभारताच्या वेळेला सुदर्शन घ्यावं लागलं, शेवटी घ्यावं लागलं. त्याचप्रमाणे या देशाकरिता अनेक शूरवीरांनी, शेवट आपल्या महात्मा गांधींनी सत्य परमो धर्म शांतीचं प्रतीक या देशामध्ये आणलं. आणि शांतीचं प्रतीक का आपण या देशाला शांततेनं आपण स्वातंत्र्य मिळवू. जेव्हा गांधीजीच्या लक्षात आलं का आता शांतीनं काही गोष्टी जमणार नाही, तेव्हा 8 ऑगस्ट 1942 ला एक मुंबईला मीटिंग घेतली आणि त्यावेळेला एक त्यांनी सांगितलं करो या मरो. आता उठो जवानो करके बताओ. महाराजांनी सुद्धा त्यावेळेला हाक दिली, उठो जवानो करके बताओ, कहने के दिन गए. आता सांगायच्या गोष्टी संपल्या. सांगून तर समजा आता सांगणं तर समजा एक प्रकारचं असंही होते का नुसतं समजा पुराण्याच्या गोष्टी सांगितल्या, पोथी वाचली, आटोपला कार्यक्रम, प्रसाद घ्या घराकडे जा. तर तसं नाही, आपलं प्रत्येकाचं काही कर्तृत्व ठरते आणि ते कर्तृत्व प्रत्येक माणसाने बजावलं पाहिजे. म्हणून त्यावेळेला करो या मरो असा जेव्हा नारा दिला तेव्हा महात्मे तर उठलेच, पण या देशातले संत सुद्धा उठले. आणि 8 ऑगस्टला हे मीटिंग झाली, त्यावेळेला मोबाईल सुद्धा नव्हता, वर्तमान कसे तरी होते. तरी त्यावेळेलाही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 9 ऑगस्टला त्यांच्या जन्मगावापासून यावली या गावापासून क्रांतीची एक ज्योत पेटवली. म्हणजे संत सुद्धा त्यावेळेला थांबले नाही. असो, अशा कितीतरी गोष्टी सांगता येईल, परंतु आज करणाऱ्यांनी केलं ज्याप्रमाणे आपल्या आजा वडिलांनी नुकसानी तरी करू नको, भगवान होण्याची नसेल पात्रता, हैवान तरी बनू नको. या देशामध्ये राहून या स्वातंत्र्याचा एवढा आनंद मानून जर आपण काही कर्तृत्व करत नसो, महाराज एका ठिकाणी सांगितलं होतं, देश ह्या देवाची पवित्र. त्यांनी इकडे तिकडे देव नाही पाहिला, तर देश हा देवाची पवित्र. त्याचे सूत्र कायदा सूत्र, तर त्याचा नियम होता का या देशाला वाचवलं पाहिजे. आता देश हा दूर राहिला, निदान आपला प्रांत, आपला गाव, आपण तर समजा जवळ आहोत. तर प्रत्येकाने राज गणराजाला वंदन केल्यानंतर ज्या आईच्या दुधाने माझी वाणी पवित्र झाली, तर हाताच्या फोडाप्रमाणे ज्या आईने मला जपलं, ज्यांच्या आशीर्वादाने काही करून दाखविण्याची उमेद निर्माण झाली, ते वडील, त्यांच्या पायी माझे मस्तकी दंडवत. मी पूर्वा विजय राऊत, वर्ग 8वीची विद्यार्थिनी, आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, पालक वर्ग, माझे गुरुजन वर्ग. Dear friend, my name is Chaitali. I wish you all a very happy Independence Day. Independence Day is 15 August. Independence Day of India. Independence Day. We are celebrating 78th Independence Day of India. Independence Day.